कोपरखैरणेतील कॉन्डोमिनियम परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाणी घरात शिरणं तसेच पिण्याच्या पाण्याच्या लाईनमधील गळतीमुळे दूषित पाणीपुरवठा होण्याचा गंभीर त्रास सहन करावा लागत होता. या समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी आवश्यक असलेल्या कामांच्या निविदा प्रसिद्ध होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती. या कामांसाठी सोसायट्या किंवा रहिवाशांकडून हमीपत्र घेण्याची अट घालण्यात आल्यानं संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत ऐरोली विभागातील कॉन्डोमिनियम परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामाचा विषय चर्चेनं आला असताना स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक संदीप म्हात्रे यांनी हा मुद्दा उपस्थित करत, फक्त ऐरोलीचाच विषय का? कोपरखैरणेतील नागरिकांनाही याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. मग कोपरखैरणेतील कामांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर का येत नाही? अशा कामांसाठी नेमकी कोणती कागदपत्रे किंवा प्रक्रिया आवश्यक आहे, असा थेट सवाल प्रशासनाला केला. तसेच कोपरखैरणेतील रखडलेल्या कामांनाही तात्काळ मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली. सभापती सभापती महोदय सभापती महोदय ह्या ह्या आपल्या अधिकाऱ्यांनी आपण जो महासभेमध्ये ठराव हमीपत्राचा कॅन्सल केलेला घेतला होता त्याची प्रत शासनाला मंजुरीसाठी पाठवली. कारण परवा जेव्हा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण समितीची बैठक झाली त्यामध्ये त्यांनी उत्तरं दिली की आम्ही शासनाकडे पाठवले सर्व. मग मला एक सांगा की एकीकडे तुम्ही या संदर्भात सन्माननीय सर्व सदस्य आपण जे सांगतात त्याप्रमाणे हे सर्व तपासून घेण्यात येईल, सर्व चेक करण्यात येईल आणि आपण जो यामध्ये सांगताय त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही प्रभाग समिती पाणी पुरवठा व मलनिस्सारण समिती महासभा आणि स्थायी समिती अशा विविध स्तरांवर संदीप म्हात्रे यांनी या प्रश्नाचा सातत्यानं पाठपुरावा केला होता. महासभेत कॉन्डोमिनियम परिसरातील कामांसाठी कोणतेही हमीपत्र घेऊ नये असा ठराव मंजूर झालेला असतानाही काही अधिकाऱ्यांनी शासनाच्या मंजुरीचं कारण देत निविदा प्रक्रिया प्रलंबित ठेवली होती. विषय क्रमांक 5 ऐरोली विभागातील सेक्टर 4 येथील कॉन्डोमिनियम अंतर्गत जुन्या मलनिस्सारण वाहिन्या बदलून नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याबाबत सभापती महोदय बोलायचं. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व सदस्य, आता हे जे ऐरोली विभागामध्ये 2 प्रस्ताव साहेब आले, प्रस्ताव क्रमांक 5 आणि 6 हे कंडोनियम अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या बदलून नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकणे 3 प्रस्ताव आहेत. मला एक सांगा, हे कुठल्या आधारे आता आपल्यापर्यंत पोहोचले? याच्यासाठी काय काय कागदपत्र त्यांनी जमा केले? आपण जर महापालिकेमध्ये महासभेमध्ये जर आपण प्रस्ताव घेतला, ठराव मंजूर केला, आपण हमीपत्र कॅन्सल केलं, मग आता हे हमीपत्र देऊन त्यांचे जर टेंडरला हे सगळे जर प्रोसिजर आली, मग आमच्या कोपरखैरणे विभागाची कधी येणार? कारण आमचा कोपरखैरणे विभाग आहे. स्थायी समितीतील जोरदार पाठपुराव्यानंतर प्रशासनानं हमीपत्राची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून प्रलंबित निविदा लवकरच प्रसिद्ध करण्याचं आश्वासन दिले आहे. त्यामुळे सांडपाणी आणि दूषित पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला असून कोपरखैरणेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक संदीप म्हात्रे यांनी सांगितले की नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न कोणत्याही कारणानं रखडू देता येणार नाहीत. प्रशासनानं अखेर हमीपत्राची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच निविदा प्रसिद्ध होणार आहेत. या निर्णयामुळे कोपरखैरणेतील रखडलेली विकास कामं मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच हा प्रश्न सातत्यानं जनतेसमोर मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही त्यांनी आभार मानले. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानेन, कारण तुम्ही आज आपल्या प्रसारमाध्यमातून हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवताय. कारण आम्ही गेली 4 मीटिंग बघतोय, प्रभाग समिती असेल, पाणी पुरवठा मलनिस्सारण असेल, महासभा असेल, आजची स्टँडिंग असेल, सर्वांना आम्ही एकच विनंती केली की आपण जर महासभेमध्ये ठराव घेतला की कंडोनियम अंतर्गत हमीपत्र घ्यायचे नाही,
तर मग आमचे जे कंडोनियमचे आमचा कोपरखिरणे विभाग हा संपूर्ण कंडोनियमचा भाग आहे. तर ते ठराव तुम्ही पब्लिश करायला पाहिजे, टेंडर पब्लिश करायला पाहिजे आणि जनतेला जो होणारा त्रास आहे त्या त्रासापासून मुक्त करायला पाहिजे. परंतु काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या महासभेच्या ठरावाची प्रत जी इतिवृत्त आहे ते आम्ही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेलं आहे. पण महापालिका हे सार्वभौम असताना, सर्वस्व असताना आपण हे असं करणं योग्य नाही. कारण एका विभागाकडे जरी तुम्हाला हमीपत्र सादर झाली असतील तरी सगळेच असोसिएशनची लोक हमीपत्र देतील अशातला भाग नाही ना. कारण कोणी अध्यक्ष गावी राहतो, कोणी इकडे राहतो, तर ते सगळंच शक्य नाही. परंतु आज जो नागरिकांना त्रास होतोय, सांडपाणी त्यांच्या घरामध्ये जाते किंवा पाण्याच्या लाईन ज्या लिकेज आहेत त्याच्यामधून घाण पाणी येते, अशा सगळ्या त्रासापासून लोकांची मुक्ती होईल ना. त्यासाठी आम्ही वारंवाररित्या प्रत्येक सभागृहामध्ये ह्याविषयी आवाज उठवतो आणि आज सभागृहाने आम्हाला शाश्वती दिली की आपण हमीपत्र जे कॅन्सल केलं आहे तर आम्ही आपले टेंडर नक्कीच पब्लिश करू आणि जनतेला त्यापासून दिलासा देऊ. नाही, नक्कीच कोपरखिरणेमध्ये सध्याची जी परिस्थिती बघतोय की गरजेपोटी लोकांनी जी बांधलेली घरं आहे आणि वाढती लोकसंख्या आहे, त्यामुळे नक्कीच मलनिसारण वाहिनी असतील, जलवाहिनी असतील, याच्यावर प्रचंड ताण येतोय. परंतु त्या दृष्टिकोनातून आम्ही आदरणीय महापौर मॅडमना आणि सभागृह नेत्यांना विनंती केली आणि त्यानुसार ज्या आपल्या कोपरखिरण्याच्या मुख्य रस्त्याच्या ज्या लाईन असतील त्या आपण बदलण्याचा प्रस्ताव तयार करतोय. ती मलनिसारण वाहिनी पण असेल आणि त्याच्यात जलवाहिनी पण असेल त्याच्यामधून. आणि जर आता हे कंडोनियम अंतर्गत जर पाण्याची आणि मलनिसारण वाहिन्यांची जर कामं झाली तर त्याच्यापासून नागरिकांना फार मोठा दिलासा मिळणार.